बालाजी नंतर दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून शिर्डी येथील साईचे मंदिर ओळखले जाते। वर्षाकाठी 1 कोटी साईबाबांचे भक्त संपूर्ण भारतातील विविध राज्यातून दर्शनाकरता भाविक येतात। उत्तर भारतातील भाविक हिंदी भाषिक असल्यामुळे त्यांच्याशी संवाद करण्यास अडचण येत नाही, परंतु दक्षिण भारतातील भाविकांसोबत संवाद होण्यास अडचणी येतात। ही अडचण लक्षात घेत सुरक्षा रक्षकांना त्यांच्या भाषेत संवाद करता आला पाहिजे, यासाठी भाषेचे ज्ञान देण्यासाठी प्रशिक्षण मेळावा संपन्न झाला। अधिक माहिती अशी की शिर्डीत दक्षिणेकडील राज्यातील भाविक जास्त प्रमाणात शिर्डी येथे येत असतात। बऱ्याच वेळा भाषेचा अडसर असल्यामुळे संस्थान कर्मचारी आणि भाविक यांच्यात गोंधळ होत असतो। मातृभाषेतून संवाद झाला तर भक्तांना आपुलकी वाटते। त्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या सूचनेनुसार सर्व संस्थान कर्मचारी यांना तेलुगू भाषेचे जुजबी ज्ञान व्हावे याकरिता भाषा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात यावे असे आदेश होते। त्या अनुषंगाने आज रोजी संरक्षण विभागातील सुरक्षा कर्मचारी यांच्याकरता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी श्रीमती प्रज्ञा महांडुळे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी हे उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी, शिर्डी।